नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूया सुपरफास्ट 50 बातम्या. पहिलंच सरकार आहे, त्यामुळे आता कळेल आरक्षण देतात की नाही. आता खरी मजा आहे हिशोब चुकता करण्याची. जरांगेंचा सरकारला इशारा. आरक्षणाचा प्रश्न मजा घेण्याचा नाही, आमच्या भूमिकेत कोणतंच अंतर येणार नाही. फडणवीसांची प्रतिक्रिया. बीड जिल्ह्यात कुणाची दादागिरी चालू देणार नाही. बीड जिल्ह्याला विनाकारण बदनाम करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर बीड परभणीचं कुणी पर्यटन करू नये, फडणवीसांचं आवाहन. वाल्मिक कराड हा मास्टरमाइंड, मुख्य आरोपीला तात्काळ अटक करावी, संदीप क्षीरसागरांची मागणी. तर धनंजय मुंडे पदावर असेपर्यंत चौकशीला वेगळं वळण लागेल अशी चर्चा, क्षीरसागर यांचं वक्तव्य. हत्या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आरोपांना महत्त्व देत नाही. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य समोर येईल. धनंजय मुंडेंवरील आरोपांवर मंत्री मकरंद पाटलांची प्रतिक्रिया. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अमित देशमुखांकडून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट. मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांचं सांत्वन. आबा पाटील यांनी संतोष देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. आबा पाटील हे मराठा ठोक मोर्चाचे समन्वयक. आरोपींना लवकर अटक करून माझ्या वडिलांना न्याय द्या, सर्वांनी मोर्चात सहभागी राहावं, सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखकडून आवाहन. बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार. 28 तारखेला काढण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चात पवार आणि जितेंद्र आव्हाड सहभागी होणार. बीडमध्ये कैलास फडवर गुन्हा दाखल. हवेत गोळीबार करतानाचा फडचा व्हायरल व्हिडिओ. अंजली दमानी यांकडून ट्विट. आज भूम आणि परंडा शहर बंदची हाक. धनंजय सावंत, केशव सावंत यांच्या धमकी प्रकरणाच्या निषेधार्थ बंद. प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीनं सुरू, ढोकी पोलिसांची माहिती. धाराशिवमध्ये धनंजय सावंत आणि केशव सावंत यांना आलेल्या धमकीच्या निषेधार्थ टायर पेटवून निषेध. परंडा तालुक्यातील सोनारीत परंडा पात्रूड महामार्गावर सावंत समर्थक आक्रमक. धाराशिवमध्ये सावंत धमकी प्रकरणी शिवसैनिक आक्रमक. भूममध्ये रास्ता रोको आंदोलन करत निषेध. बेस्ट खासगीकरणाला ठाकरे गटाचा विरोध. कर्मचारी उद्या काळी फीत बांधून निषेध करणार. बेस्ट कामगार सेनेच्या सुहास सावंत यांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा. कल्याण पूर्वमधील अल्पवयीन मुलीचं अपहरण करून अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला अटक. विशाल गवळी नावाचा आरोपी दाढी काढून वेषांतर करून तिसऱ्या पत्नीच्या मूळ गावी जात होता. कल्याण पूर्वेत माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि स्थानिक नागरिकांचा तोंडावर काळ्या फिती बांधून मुकमोर्चा. अत्याचार प्रकरणी नागरिक आक्रमक. कल्याणच्या आधारवाडी तुरुंगात कैद्याचा गृहरक्षकावर हल्ला. घरच्यासोबत मुलाखत अर्थवट झाल्यानं संतप्त कैद्याकडून गृहरक्षकाला बेदम मारहाण. लातूर वक्फ बोर्ड नोटीस प्रकरणी वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांकडून शेतकऱ्यांची भेट. समीर काझी आणि आमदार अभिमन्यू पवार यांचा शेतकऱ्यांशी संवाद. जळगावच्या रावेरमधील खानापूर चोरवड वाघोडमध्ये एसटी बसला थांबा नाही. विद्यार्थ्यांची गैरसोय. रावेरच्या बसस्थानक व्यवस्थापकाला आक्रमक पालक आणि ग्रामस्थांचा घेराव. अधिकाऱ्यांकडून बस थांब्याचं आश्वासन. नंदुरबार जिल्ह्यातील 2500 अंगणवाडी सेविका भत्त्यापासून वंचित. शासनाने हक्काचं मानधन त्वरित द्यावं, अंगणवाडी सेविकांची मागणी. नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण. 27 आणि 28 डिसेंबरला पश्चिम विदर्भात पावसाचा इशारा. ढगाळ वातावरणामुळे शेती पिकांवर परिणाम होण्याची शक्यता. नाशिक शहरासह जिल्ह्याला 3 दिवसाचा येलो अलर्ट. गारपिटीसह पावसाचा हवामान खात्याचा इशारा. रब्बी पिकांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण. तापमान 18 अंश सेल्सिअसवर. तापमानात वाढ. नागरिकांना थंडीपासून दिलासा. गोंदिया जिल्ह्यात 27 आणि 28 तारखेला पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. तर जिल्ह्यातील ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब. धुके आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. शेतकऱ्यांवर रासायनिक फवारणीची वेळ. कृषी विभागानं मार्गदर्शन करावं, शेतकऱ्यांची मागणी. बारामतीत ऊस लागवडीला सुरुवात. ऊसाला जादा दर मिळू लागल्यानं शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाकडे कल. लातूरच्या आडत बाजारात सोयाबीनचे दर स्थिर. सोयाबीनला प्रति क्विंटल 4100 रुपये दर. वाशिममध्ये तुरीच्या दरात मोठी घसरण. तुरीला 5000 ते 7300 पर्यंत दर. तुरीच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय.
वाशिम जिल्ह्यात सौर प्रकल्पाचं लोकार्पण। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2 अंतर्गत लोकार्पण। 1711 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होणार। भंडारा जिल्ह्यातील शेतकरी अपघात विमा योजनेची 17 प्रकरणं मंजूर। जिल्ह्यात 10 प्रकरणात अनुदान वाटप। वाशिममध्ये विहीर योजनेच्या कामांना गती नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी। जिल्ह्यात 8319 कामांना सुरुवात तर 344 विहिरींची कामं पूर्ण। संभाजीनगर जिल्ह्याला दूध अनुदानाचे 10 कोटी घोषित। गाईच्या दुधाचा दर कमी झाल्यानं शासनाकडून अनुदान घोषित। केंद्र सरकारकडून धुळ्यात सीसीआयचे कपाशी खरेदी केंद्र सुरू। मात्र केंद्रावरील किचकट अटींमुळे कपाशीच्या विक्रीत अडचणी। जालना जिल्ह्यात सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात। आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सीसीआय केंद्राचं उद्घाटन। अमरावतीत देशाचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय केळी परिषदेचं आयोजन। पारंपरिक पिकांना फाटा देत केळीचं उत्पादन घ्या। केळी परिषदेतून शेतकऱ्यांना आवाहन। पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंकडून प्रतापगडाची पाहणी। गडकोट किल्ल्याचा विकास करून गड पर्यटन आधुनिक करणार, देसाईंची प्रतिक्रिया। पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला चांदीने मढवण्याचं काम हाती। अंबाबाई मंदिर विकासासाठी 1400 कोटी मंजूर। मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही। भाविकांमध्ये नाराजी। विकास आराखड्याची अंमलबजावणी करण्याची मागणी। परभणीच्या पूर्णामधील महारेलच्या पर्यायी रस्त्याची दुरवस्था। रस्त्यात खड्डे पडल्यानं प्रवाशांचे हाल। पुणे सातारा महामार्गावरील शिवरे गावाजवळ वाहतूक कोंडी। नाताळ आणि नववर्षानिमित्त पर्यटक बाहेर पडल्यानं महामार्गावर कोंडीचं चित्र। जळगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल। पोलीस दलाचे आदेश। वाहनांची वाढती संख्या आणि रहदारीमुळे निर्णय। अकोला शहरातल्या विविध चर्चमध्ये ख्रिसमस साजरा। शहरातील चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई। चर्चमध्ये गर्दी। 1 जानेवारीपर्यंत तुळजाभवानीचं मंदिर 22 तास खुलं राहणार। नाताळ सुट्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। सलगच्या सुट्ट्यांमुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी। शिर्डीत भाविकांची गर्दी। नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे राज्यासह देशभरातील भाविक दर्शनासाठी शिर्डीत। बुलढाण्यातील शेगावसह जिल्ह्यातील पर्यटनस्थळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी। राज्यभरातून भाविक दर्शनासाठी शेगावात दाखल। नाताळच्या सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी। देशभरातून पर्यटक पर्यटनासाठी लोणावळ्यात दाखल। निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटक दाखल। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गर्दी। प्रकल्पातील सर्वच प्रवेशद्वारावर बुकिंग फुल। देश विदेशातून पर्यटक दाखल। जळगावच्या यावल तालुक्यातील सावखेडा शिमशिवारात बिबट्याच्या पिल्लांची दहशत। मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून रान मांजरीचं पिल्लू असल्याचं उघड। काही काळ भीतीचं वातावरण।